काय होतं ना, लहान मुलांना भेंडी म्हणली की स्कूलमध्ये टिफिनमध्ये घेऊन जायला खूप आवडतं. कारण काय माहिती आहे का, त्याचा भेंडीचा घास खाताना हात एकतर घाण होत नाही, म्हणजे हात धुण्याची की भानगड राहत नाही स्कूलमध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना भेंडी ही आवडते. तर भेंडी कोरडी होण्यासाठी काय करायचं, एकतर ती स्वच्छ धुतली की नॅपकिननं ती पुसून घ्यायची आणि तुमच्या आवडीच्या प्रमाणे तुम्ही ते भेंडीचे काप करून घ्या. चला, आता मी ते उभे काप करून घेतले आणि थोडासा लसूण आणि कढीपत्ता घेतला. तर नेहमी काय करायचं, जेव्हा तुम्ही फोडणी टाकत असताना त्यावेळी तेल कमीच टाकायचं आणि त्यात लसूण आणि कढीपत्ता टाकून भाजून घ्यायचं आणि हळद टाकली की पटकन आपण ते भेंडीचे काप त्या कढईमध्ये टाकायचे आणि मंद आचेवर असे ते काप भेंडीचे असे भाजून घ्यायचे. थोडं भाजून झालं की त्याच्यामध्ये दाण्याचा कूट वगैरे टाकायचा आवडीनुसार. एक लाल तिखट टाकायचं किंवा फोडणी तुम्ही मिरची टाकली तरी पण भेंडी खूप चवीला छान लागते बरं का. आणि मीठ आहे ना, कायम शेवटी टाकायचं. भेंडी थोडी परतून झाली ना मगच मीठ टाकायचं, नाही तर मिठाचं पाणी सुटलं की परत ती भेंडी चिकट होते. आणि भेंडी करते वेळी कधीही वरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवले की परत ते झाकलेलं थाटलीला आतल्या बाजून पाणी सुटतं आणि ते पाणी भेंडीत पडतं आणि परत भेंडी चिकट होते. त्याच्यामुळं मंद आचेवर अशीच उघडी ठेवून भेंडी भाजून घ्यायची आणि परतून घ्यायची. चालेल, भेंडी तुमच्याशी बोलता बोलता माझी भेंडी तयार झाली. चला, सबस्क्राईब तेवढं करा.